नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो तुम्ही रोज फक्त 108 वेळा म्हटला तर तुमच्या आयुष्यात शांतता, सुख आणि बदल घडवू शकतो. तो मंत्र कोणता आहे माहिती आहे? तो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. तुम्हाला माहिती आहे का? हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. तर हा मंत्र 108 वेळाच का म्हणायचा आणि खरंच त्याचा काही परिणाम होतो का, याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक खास गुपित सांगणार आहे. मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक ऊर्जा आहे. जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात आणि मन शांत व्हायला सुरुवात होते. हा मंत्र 108 वेळा का म्हणायचा? तर 108 हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. 108 हा अंक खूप पवित्र मानला जातो. आपल्या शरीरात 108 नाडी असतात. 108 वेळा जप केल्याने मन पूर्ण एकाग्र होतं आणि ऊर्जा संतुलित होते. म्हणूनच प्रत्येक जपमाळेत 108 मणी असतात. जर तुम्ही रोज 108 वेळा हा मंत्र म्हणाल तर तुमचं मन शांत होईल, ताण आणि चिंता कमी होते, झोप चांगली लागते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होते. हा मंत्र पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने म्हणायचा आहे. पण इथे एक मोठी चूक होते. लोक मंत्र म्हणतात पण मन मात्र दुसरीकडे असतं. आपण मंत्र हा घाईघाईत जप करतो. जरी आपण मंत्र जप करत असलो तरी भावना नसते. म्हणून आपल्याला हवा तो रिझल्ट मिळत नाही. या मंत्राचे आपल्याला फायदे मिळत नाहीत, म्हणून परिणाम दिसत नाही. मंत्र म्हणताना मन एकाग्र, शांत असणं खूप गरजेचं आहे. तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर मी तुम्हाला 21 दिवसाचं चॅलेंज देते. फक्त 21 दिवस तुम्हाला रोज 108 वेळा हा मंत्र जप करायचा आहे. हे तुम्ही फक्त 21 दिवस करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यात नक्की बदल होईल. तर हा मंत्र जप आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही हा मंत्र जप सकाळी करू शकता. सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही हा मंत्र जप संध्याकाळी करू शकता. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप करण्यासाठी आपल्याला मन एकाग्र, शांत करून शांत ठिकाणी बसायचं आहे. शक्यतो आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला आसन टाकून हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दिवा, अगरबत्ती आणि धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण शांततेत आणि पूर्ण विश्वासाने, शांत मनाने आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मंत्र जप महिलांनी करायचा आहे, कारण त्यांच्या आयुष्यात खूप जबाबदाऱ्या असतात. घर, मुलं, नोकरी या सगळ्यांमध्ये त्यांचं मन थकतं. अशावेळी हा मंत्र तुमच्यासाठी एक शक्ती बनतो. जर तुम्ही रोज 108 वेळा हा मंत्र म्हणायला सुरुवात केली तर तुमचं मन शांत होईल, ताण कमी होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नात्यामध्ये गोडवा येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होईल. महिलांनो, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, पण कधीकधी तुम्हाला आधार हवा असतो आणि तो म्हणजे हा मंत्र. तुमच्यासाठी एक अदृश्य शक्ती आहे. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी, यासाठी तुम्ही आवर्जून हा मंत्र जप करा. कोणतीही सेवा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळतच असते. तुम्ही फक्त 21 दिवस 108 वेळा हा मंत्र जप करून पहा. तुमच्या आयुष्यात नक्की बदल झालेला दिसून येईल. जर तुम्हाला हे 21 दिवसाचं चॅलेंज पूर्ण करायचं असेल आणि आजपासूनच तुम्हाला ही सेवा मंत्र जप करायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी आजपासून सुरू करत आहे. आणि असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगितलेली संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.